कोणीही व्हाईट शुगरला ऍडिक्टेड नाही. कोणाला रात्री घाम फुटत नाही साखर खाल्ला नाही म्हणून. कोण रात्री किचन मध्ये जाऊन 10-12 चमचे खात नाही. साखर रोज खाल्ली तरी तुम्हाला डायबेटीस होण्याचं अजिबात फिक्स नाही. गोड खाल्लं हे वजन वाढायला प्रमुख कारण आहे. लोक काय करतात, साखरेला गुळापासून रिप्लेस करतात. पण त्याचं पण काय म्हणजे गुळ पण भात खाल्ल्यामुळं वजन वाढते का? इनफॅक्ट व्हाईट राईस सगळ्यांनी खायला हवं. नाही खायला पाहिजे, खायला हवंय. कोलेस्ट्रॉल डाएटमधून टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? एवढं डायटरी कोलेस्ट्रॉल रिस्ट्रिक्ट करायची गरज नाही आहे, पण सॅच्युरेटेड फॅट रिस्ट्रिक्ट करायची गरज असेल जर तुमचं ऑलरेडी हाय असेल. GS कुलकर्णी सर जे आहेत 90+ इयर जे आहेत आणि ते आत्तासुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात. म्हणजे हार्ट हेल्थसाठी काय इम्पॉर्टंट आहे? जास्त कार्डिओ जास्त करणं इम्पॉर्टंट आहे का स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं जास्त इम्पॉर्टंट आहे? बऱ्याच व्हिडिओज असतात की एका महिन्यात मी 8 किलो कमी केले, एका महिन्यात मी 10 किलो कमी केले. म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का ते? तुम्हाला जर वेट लॉस करायचं झालं, मेजर पॅरामीटर वुड बी. नमस्कार. या एपिसोडमध्ये आपण फिटनेस आणि फॅट लॉसबद्दलची सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आजचे आपले गेस्ट होते तेजस कुलकर्णी, जे स्पोर्ट्स, न्यूट्रिशन, एक्सरसाइज सायंटिस्ट आहेत. त्यांनी त्यांचं मास्टर्स युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो, युनायटेड किंगडममधून पूर्ण केलेलं आहे. त्यासोबतच ते PhD करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 400पेक्षा जास्त डॉक्टर्स, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स, ॲथलीट्स, वर्किंग प्रोफेशनल्सना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या एपिसोडमध्ये आपण वजन कसं कमी करावं, आहार कोणता घ्यावा आणि व्यायामाबद्दलची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तुम्ही जर तुमची फिटनेस जर्नी सुरू करत असाल तर हा एपिसोड तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त होणार आहे. तुमच्या या एपिसोडबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि वेळ न वाया घालवता सुरू करूया. वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू फॉर द वेलकम. आणि आज आपण बोलणार आहे की ते म्हणजे फॅट लॉसबद्दल बोलणार आहे. बऱ्याच जणांचं तर वाढलेलं आहे फॅट, म्हणजे आता माझ्यासारखे बरेच असतील. पण आता हे जर कमी करायचं ठरवलं मी, आणि मग जनरली काय होतं की आता बऱ्याच व्हिडिओज वगैरे बघतो, तर अशा बऱ्याच व्हिडिओज असतात की एका महिन्यात मी 8 किलो कमी केले, एका महिन्यात मी 10 किलो कमी केले. म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का ते? चॅलेंज जर घेतला आपण 30 डेमध्ये मला फॅट लॉस करायचा आहे, तर मी आयडियली किंवा रिअलिस्टिक टार्गेट काय ठेवलं पाहिजे? आता वेट लॉसचं जेव्हा तुम्ही म्हणता, आता वेट भरपूर गोष्टींमुळे लूज होऊ शकतं. आता वेट म्हणजे तुमचं मसल मास असतं, तुमचं वॉटर वेट असतं, तुमचं फॅट वेट असतं. तर वेट 5 किलो तुम्ही समजा लॉस केला आहे एका महिन्यात, तर त्याचा अर्थ हा नाही की आपण 5 किलो फॅटच लूज केलंय. ओके. तर ते एक्झॅक्ट अमाऊंट कोणच सांगू शकणार नाही. पण जेव्हा आपण 5 किलो वेट लॉस किंवा 8 किलो 10 किलो असं बघतो, एक्स्ट्रीम वेट लॉस हे जास्त करून एक्स्ट्रीमली ओबीस कॅटेगरीमध्ये दिसलं जातं. कारण खूप गोष्टी लूज होतात. वॉटर लॉस होऊ शकतो, ग्लायकोजन लॉस होऊ शकतो. एक्झॅक्ट फॅट अमाऊंट किती जातं हे बोलणं खूप अवघड आहे. पण एक रफ मॅथमॅटिकल मॉडेल जर पकडलं, आता 1 ग्राम फॅट म्हणजे 9 कॅलरीज असतात. तर आता समजा आपण 1 × 1000 केला, आता एक्झॅक्टली असं होत नाही, पण 1000 ग्राम म्हणजे 1 किलो म्हणजे 9000 कॅलरी झाली. बरोबर. तर आता समजा तुम्हाला 1 kg फॅट लॉस करायचा असेल 30 दिवसात, तर तुम्हाला 9000 कॅलरीचं डेफिशिट ठेवायला पाहिजे. 1 मंथमध्ये ना? 1 मंथमध्ये. ओके. वेट लॉस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असते? ते कॅलरी डेफिशिट असते. येस. तर आता अगेन कॅलरी इन कॅलरी आउट मॉडेल आहे, हे बनवलेलं आहे. तर कॅलरीज म्हणजे एनर्जी. आपण एनर्जीचं एक युनिट असतं. तर आपल्याला बोलताना, झोपताना जे बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन चालू असतात त्यासाठी एनर्जी लागते. आपण चालतो, जिम करतो, काहीतरी खेळतो, पळतो, या सगळ्याला एनर्जी पाहिजे. तर त्या एनर्जीला आपण कॅलरीजच्या प्रमाणे मेजर करतो. तर आपल्या बॉडीला सेट नंबर ऑफ कॅलरीज एक गरज असते. दिवसेंदिवस बदलत राहतात. एक सेट इन स्टोन नंबर नसतो. खूप फॅक्टर्सनं तो व्हेरी होऊ शकतो. ते कशावरती असतात? म्हणजे माझ्या आता बॉडीला कॅलरीज लागणार आहेत, तर त्या म्हणजे किती माझ्या बॉडीला कॅलरीज लागतात ते डिफाईन कशावर नव्हते? म्हणजे काय असतं त्यासाठी पॅरामीटर्स? वेट असतं, हाईट असतं, तुमचं मसल मास असतं, ऍक्टिव्हिटी लेवल्स असतात. नंतर तुमच्या खाण्याचं पण डिटरमाइन होऊ शकते. त्याला आपण थर्मी इफेक्ट ऑफ फूड म्हणतो. म्हणजे किती प्रोटीन खाता, किती कार्बोहायड्रेट खाता, यानं पण ते व्हेरी होऊ शकतं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे व्हेरी होऊ शकतं. खूप व्हेरियन्स असतो. असं एक्झॅक्ट सेट नंबर खूप अवघड आहे असं कॅल्क्युलेट करणं. पण तुम्ही आता जे सॉफ्टवेअर्स किंवा वेबसाईट्स अवेलेबल आहेत त्यातनं स्वतःसाठी एक अप्रॉक्सिमेट नंबर पिक करून तुम्ही चालू शकता. तो समजा तुमचं त्या वेबसाईटने एक 2500 कॅलरी तुम्हाला दाखवले की तुम्हाला एवढं दिवस डेली लागतं खाणं, 2500 कॅलरी मेंटेन करायला. मेंटेन करायला. मग आता समजा त्यातनं तुम्ही एक 300 मायनस केले, म्हणजे 2200 झाले. तर
2200 तुम्ही खात जाणार. आता अप्रॉक्सिमेट असं नाही, प्रत्येक एक्झॅक्ट 2200 खूप करणं अवघड आहे, पण लेट्स टेक एन एक्झाम्पल की 2200 कॅलरी तुम्ही 30 दिवस खात गेला तर तुमचं वजन कमी झालं तर तुम्ही ओळखला की तुमचं डेफिशिट व्यवस्थित सेट झालंय. ओके, म्हणजे कॅलरी इन आणि कॅलरी आउटचं गणित व्यवस्थित बसवलं पाहिजे. तेच मुळात कमी बसते असं वाटतं. हो. आणि ते नुसतंच खाण्यावर कंट्रोल करणं हे एक होऊ शकतं त्यावरती. अदरवाईज आपण एक्सरसाइज सुद्धा केला त्याबरोबर ॲब्सोल्युटली येस वाढू शकते. मग आता ह्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? तुम्ही जसं म्हटलं की बऱ्याच फॅक्टरवरती डिपेंड आहे, जसं की प्रोटीन इंटेक किती आहे, कार्बोहायड्रेट इंटेक किती आहे, तर मग ह्याचं काय आयडियल प्रमाण आहे का प्रत्येक मायक्रोन्युट्रिएंटचं? तर मायक्रोन्युट्रिएंट म्हटलं प्रोटीन, तर आता युजली सगळ्यांना 1 ग्राम पर केजी ऑफ बॉडी, 1 ग्राम ऑफ प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेट रेकमेंडेशन आहे. म्हणजे आता तुमचं वजन 70 किलो आहे तर 70 ग्राम प्रोटीन, 85 तर 85 ग्राम प्रोटीन. तर हे युजली रेकमेंडेशन आहे. आता यात तुम्ही खूप एक्सरसाइज करता, ओके, खूप ऍक्टिव्हिटी करता, तर ह्याचं 1.5 to 1.8 होऊ शकतं. आता जे बॉडी बिल्डर्स आहेत त्यांना जर जास्तच सांगतात, डबल लागत असेल, अराउंड 2 to 2.2 ग्राम प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेट सांगितलं जातं. आणि इव्हन 3 ग्राम ऑफ प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेटनं काही साईड इफेक्ट नाही होत. आता एवढं कन्झ्युम म्हणजे आपली बॉडी एका वेळी किती प्रोटीन पचवू शकते का? त्याला काय लिमिट नाही आहे? नाही, पचवायला सगळंच पचवू शकते. प्रोटीन तुम्ही 100 ग्रॅम एकदा बसून खाल्ला तरी 100 ग्राम बॉडी पचवते प्रोटीन. बरं, फक्त आता आपला गोल काय, आता आपण मसल बिल्डिंग करतो, तर 100च्या 100 ग्रॅम मसल बिल्डिंगसाठी उपयोगी होणार का नाही ते सांगता येत नाही. बरोबर, त्यावरती खूप डिबेट आहे. असं काही लोक म्हणतात की 30-40 ग्राम पुरेसे, त्यानंतर तुम्ही जास्त खाल्ला तर ते बॉडी एनर्जी म्हणून यूज करते, प्रोटीनसाठी तेवढंच यूज करते. ओके, त्यामुळे आम्ही पण रेकमेंड करतो की जर तुम्ही 3 मील खात आहे, तुमचं जर टार्गेट समजा 100 ग्राम प्रोटीन असेल दिवसाचा, तर तुम्ही 3 मीलमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करा प्रोटीन. ओके, म्हणजे 35-35-30 किंवा 35-35-35 असं. ठीक आहे. बॉडी बिल्डर नाही आहेत, हां, पण असे सर्वसामान्य लोक आहेत म्हणजे ऑफिस वर्कर असतील किंवा काही जे करणार, त्यांच्यासाठी एक बेसिक काहीतरी एक्सरसाइज ते करत असतील तर त्यांनी किती प्रोटीन घ्यावं? म्हणजे 1.5 ग्राम्स इज अ गुड नंबर फॉर मोस्ट पीपल. ओके. आणि ते कन्झ्युम करण्यासाठी जे काही सोर्सेस आहेत का, जे की हो, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही सांगितलं तर बरं. कारण मोस्टली इंडियन डाएट व्हेजिटेरियन आहे, आणि इंडियन डाएट सफिशियंट आहे का प्रोटीनसाठी, हेही तुम्ही सांगू शकता. आता ते डाएट तुम्ही कसं प्लॅन करता हा एक मोठा फॅक्टर आहे. असं ब्लँकेट टर्म बोलणं अवघड आहे, पण मेजॉरिटी लोक नाही प्लॅन करत चांगलं, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्स गरजेचे असू शकतात. तर सोर्सेस म्हटलं तर आपलं मीट आलं. नॉनव्हेज इज व्हेरी इझी टू कम्प्लीट युअर प्रोटीन इंटेक. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल, अंडी आणि चिकन तुम्ही कम्प्लीट करू शकता, फिश खाऊन तुम्ही कम्प्लीट करू शकता. डेअरी इज व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन, म्हणजे दही, दूध, पनीर, आणि आता ग्रीक योगर्ट प्रकार यायला लागलेत मार्केटमध्ये, सो त्यांनी पण तुम्ही आपलं प्रोटीन इंटेक चांगलं कम्प्लीट करू शकता. तुम्ही मिक्स पण करू शकता. आता आपण म्हणतो की डाळ हा सोर्स ऑफ प्रोटीन आहे, पण डाळमध्ये खूप कमी म्हणजे ग्राम असतं. आपण जेवढं एका वेळी खातो, एक बोल डाळमध्ये 4 ते 5 ग्राम प्रोटीन असतं, आणि त्याला तुम्हाला जर ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये अमिनो ॲसिड्स पाहिजे असले, आपल्याला प्रोटीन आपण काय असतं, प्रोटीन म्हणजे अमिनो ॲसिड्स, तर 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड असतात. टोटल 22 आहेत, पण 9 आपल्याला बाकीची आपली बॉडी बनवते. त्यामुळे हे 9 कम्प्लीट करायला तुम्हाला डाळ आणि भात एकत्र करावं लागतं. एक म्हणजे ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये. डाळमध्ये पण सगळे असतात, फक्त 1 किंवा 2 अमिनो ॲसिड्स कमी प्रमाणात असतात, ते भातामध्ये जास्त असतात. त्यामुळे डाळ आणि भात तुम्ही पेअर करून त्याला एक कम्प्लीट प्रोटीन बनवता. ओके, पण तरी टोटल प्रोटीन इंटेक पण 8-10 ग्रामच होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय करा, डाळ भात जर खात असाल तर त्याच्याबरोबर अंड घ्या, किंवा दही घ्या, किंवा ग्रीक योगर्ट घ्या, किंवा वे प्रोटीन घ्या. म्हणजे एक मिक्स्ड मील तुमचा हा मील हाय प्रोटीन होतो. ओके, दह्यामध्ये प्रोटीन असते? हो, असतं. दह्यामध्ये प्रोटीन असतं. वे प्रोटीनबद्दल तुम्ही आता बोललात, पण जरा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतात प्रोटीनबद्दल, सप्लिमेंट घेण्याबद्दल, की त्याच्यामुळं मला किडनी स्टोन होऊ शकतोय का, किंवा बरेच मिथ्स आहेत त्याबद्दल. मग तुमच्यामध्ये प्रोटीन किती घ्यायला पाहिजे आणि घेणं गरजेचं आहे का आणि योग्य आहे का? डाएट कसं प्लॅन्ड आहे त्यावर. ते मेजॉरिटी लोकांना, इवन इफ ते नॉनव्हेज खातात तर रोज काही लोक नॉनव्हेज खात नाहीत, नाहीतर एका मीलमध्ये 25 ग्राम प्रोटीन मिळवायला त्यांना खूप खायला लागतं. म्हणजे अंडी समजा जर एग व्हाईट्स बोललं, एग व्हाईट्स आणि एग योक्स, तर 3 होल एग आणि 3 एग व्हाईट खायला लागतील एका मीलमध्ये, म्हणजे टोटल 6 झाले. तर 25 ग्राम प्रोटीन कन्झ्युम करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली. ओके. तर
तेवढं कोण खात नाही एका टाइमला. त्यामुळे एक स्कूप वे प्रोटीन पाण्यात घेतलं की अप्रॉक्सिमेटली 22 to 27 ग्राम्स डिपेंडिंग ऑन द ब्रँड असतं. ओके, बरोबर. तर ते खूप कन्व्हिनियंट होतं ना, म्हणजे फार खायला पण लागत नाही, काय बनवायला पण गरज नाही आहे, कुकिंग टाइम पण जात नाही आणि पटकन म्हणजे खाऊ शकतो आणि इझी टू डायजेस्ट होतं. ओके. मग आता प्रोटीन एखादा ब्रँड सिलेक्ट करताना मग त्यात काय काय क्वालिटीज बघितल्या पाहिजेत? म्हणजे जसं की आपला पण आता रिसेंटली आपण ब्रँड चालू केला आहे TSA टेक नावानी, आणि त्याचं प्रोटीन मी सुद्धा आता घ्यायला लागलो आहे. मला तर टेस्ट प्रचंड आवडली त्याची. मँगो फ्लेवरची एक नंबर टेस्ट आहे आणि त्यामुळे ते बरं वाटते. म्हणजे एकतर गोड मला आवडते आणि टेस्ट पण गोडच आहे. बऱ्याच प्रोटीन सप्लिमेंटसुद्धा म्हणजे भेसळ असू शकते. हो. मग ते एक्झॅक्ट ओळखायची कशी? तर सगळ्यात पहिला म्हणजे ब्रँडचे इन्फॉर्मेशन, म्हणजे ब्रँड थर्ड पार्टी टेस्टेड आहे का, लॅब रिपोर्ट्सचं काय सीन आहे. आता भरपूर युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर्स लॅब टेस्ट करतात, तर त्यांचं तुम्ही बघू शकता की त्यांचा काय रिपोर्ट आहे. ओके. ज्याला नॉलेज आहे, कोण न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन, त्यांना पण थोडं माहीत असतं की प्रोटीन कुठल्या कंपनीचे चांगले असतात, तर तुम्ही ते कन्सल्ट करू शकता. आणि बाहेर जर तुम्हाला कन्सल्ट नाही करायचे तर तुम्ही चेक करा की कुठला ब्रँड ट्रान्सपरंट आहे, आपले लॅब रिपोर्ट्सबद्दल कन्व्हिनियंटली तुम्हाला दाखवतो का, त्याची इन्फॉर्मेशन शेअर करतो का. सो ट्रान्सपरन्सी, थर्ड पार्टी टेस्टिंग हे गरजेचं आहे. आणि देन लास्ट सेट वुड बी की बाकीच्यांचे रिव्ह्यू काय आहेत. ओके. आता अजून एक क्वेश्चन आहे माझा की भात खाल्ल्यामुळं वजन वाढते का? नाही, असं कुठलाही एक पदार्थ खाल्ल्यानं वजन नाही वाढत. जर तुम्ही तुमचे ओव्हरऑल कॅलरी लिमिट जर म्हणजे कॅलरी नंबर जर पास करत नसेल जेवढं लागतं तुम्हाला त्याच्यापेक्षा, तर तुमचं वजन नाही वाढत. खूप लोकांना इझी टू डायजेस्ट असतं, म्हणजे ज्यांना जर कोणाला IBS किंवा काय इश्यू जरी असला तरी त्यांना व्हाईट राईस इझी टू डायजेस्ट असतं. त्यामुळे त्या कॉन्टेक्स्टमध्ये व्हाईट राईस सगळे खाऊ शकतात आणि तुम्ही कशाबरोबर पण पेअर करू शकता. खूप लोकांना कॉस्ट इफेक्टिव्ह असतं, कन्व्हिनियंट असतं. बरोबर. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं पण आहे. आणि जर तुम्ही व्हॉल्यूम बघितलं, म्हणजे किती ग्राम राईसनं तुमचं पोट भरतं आणि ते किती कॅलरीज देतं, त्या कॉन्टेक्स्टनं पण ते खूप कन्व्हिनियंट आहे. ओके. मग जनरली म्हणतात की रात्री भात खाऊ नये झोपताना, म्हणजे ते काय योग्य आहे का? नाही, ते चुकीचं आहे. अगेन टायमिंग नाही फरक पडत, तुम्ही तुमचं किती दिवसात किती खाता, त्याला कशाबरोबर पेअर करता. म्हणजे आता नुसतं व्हाईट राईस कोण खात नाही, काहीतरी डाळ, आपण डाळ किंवा भाजी किंवा काय म्हणजे अंड वगैरे काय पेअर करून खातो. तर त्या पेअरिंगमुळे पण त्याचा इफेक्ट बदलतो. बरोबर. ते अजून न्यूट्रिशियस होतं. ओके. हां, आलं लक्षात. आणि अजून एक पुढचा त्याच्यात कनेक्टेड क्वेश्चन आहे, ते विसरलो मी आता एकदमच. डोक्यात आलेला पूर्णपणे विसरलो मी, ब्लॅक झालो. हां, प्रश्न आठवला. आता भाताची खायची वेळ आपली फिक्स, म्हणजे कधीही खाऊ शकतो असं जर तुम्ही सांगितलं की आपल्याला फक्त बघायचं काय आहे की कॅलरी इंटेक म्हणजे कॅलरी डेफिशियंट होते का हे बघणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॅट लॉससाठी. मग किती वेळा खाणं हे इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं एक उदाहरण देतो. मी 2 वेळा खायचो फक्त दिवसातून. एक तो डाएट खूप फेमस आहे, बऱ्याच लोकांना माहीत कळायला पण असेल. त्या डाएटमध्ये असं होतं की तुम्ही 55 मिनिटामध्ये किती पण खाऊ शकताय, पण ते 2दाच खायचं दिवसामध्ये. आणि तो डाएट मी केलेला, त्यावेळी माझं वजन कमी झालं, पण बऱ्याच दिवस झाले. 6 महिन्यात माझं काहीतरी 6 ते 7 किलो कमी झालेलं. पण त्यानंतर मी सोडल्यानंतर परत 85वर पोचली परत गाडी. किती वेळा खाणं मॅटर करते का? म्हणजे दिवसातून 2 वेळाच खाल्लं तर काय त्याचा परिणाम होतो का? किती वेळ का फक्त कॅलरीवरती लक्ष द्यायला पाहिजे? नाही, मेजर फॅक्टर आहे की कुठल्या पण डाएटचा सक्सेस कॅलरी इंटेकवरती होतो. तुम्हाला जर वेट लॉस करायचं झालं, मेजर पॅरामीटर वुड बी कॅलरी डेफिशियंट. ओके. आता 55 मिनिटं असा रूल नाही आहे कुठं. ओके. त्यामुळे किती पण खाल्लं हे नाही आहे बरोबर. तुमची फूडची क्वालिटी, म्हणजे किती न्यूट्रिएंट्स मिळतात, विटॅमिन्स मिनरल्स तुम्हाला व्यवस्थित मिळतात का. तर आपण प्रोटीनचं उदाहरण घेतलं, प्रोटीन करेक्ट अमाऊंटमध्ये मिळतात का. फॅट्स कुठल्या प्रकारचे आहेत, आता फॅट्स पण अनसॅच्युरेटेड असतात, सॅच्युरेटेड असतात, तर त्याचं प्रमाण कसं आहे. त्यामुळे डाएटची क्वालिटी, जेव्हा डाएट क्वालिटी आपण म्हणतो, न्यूट्रिएंट क्वालिटी की किती अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, फायबर किती मिळतं, हे पण महत्त्वाचं आहे. रादर देन दॅट 55 मिनिट टाइम नाही. सो क्वांटिटी आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू हे दोन्ही खूप मॅटर करतात. सो क्वांटिटी म्हणजे कॅलरीज आणि न्यूट्रिएंट्स, आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे किती प्रमाणात मिळतात आणि कुठल्या टाईपचे मिळतात. म्हणजे ती जी थेरी होती ती होती की इन्सुलिन स्पाईकवरती होती. मग असे जेवढ्या जास्त वेळा खातो त्यावेळी एक्सेसिव्ह इन्सुलिन आपल्या शरीरात साठलं जाते आणि त्यामुळे ते फॅटमध्ये रूपांतर होते. क्वेश्चन आहे की नेमकं फॅट्स आहेत तरी काय, म्हणजे ते कसे स्टोअर कसे होतात किंवा फॅट म्हणजे नेमकं काय? तर फॅट्स आपल्या बॉडीला लागणारा एक प्रकारचे एनर्जी सोर्स आहे. तर 3 मॅक्रोन्यूट्रिएंट असतात, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. तर फॅट्स आपल्या बॉडीला एनर्जी देतात
आणि गरज लागली तेव्हा बॉडी फॅट स्टोअर करते ट्रायग्लिसराईडच्या फॉर्ममध्ये. तर हे फॅट्स बॉडी रिझर्व्ह एनर्जीच्या प्रमाणे यूज करते. म्हणजे जर आता समजा बॉडीला आत्ता एनर्जी नको असेल, नंतर एनर्जी पाहिजे असेल, तर बॉडी फॅटला ट्रायग्लिसराईड म्हणून स्टोअर करते. आणि फॅट्सचे खूप बॉडीत फंक्शन्स असतात. जसे की आपल्या प्रत्येक बॉडीमध्ये जे बिलियन सेल्स आहेत त्यांच्या मेम्ब्रेनमध्ये पण फॅट्स खूप गरजेचे असतात. आता omega-3 फॅट्स असतात ते खूप एसेन्शियल असतात, कारण ते बॉडी बनवत नाही स्वतः. ओके, म्हणजे फॅटचे वेगवेगळे प्रकार असतात का? हो हो, भरपूर प्रकार असतात. म्हणजे आता जे स्टोअर झालेलं फॅट असतं ज्याच्यामुळे पोट दिसतंय, किंवा जे आपण फॅट लॉस करण्यासाठी करतो, ते कुठल्या टाईपचे फॅट असतात? आता ते आपण डिस्टिंक्शन करू शकत नाही असं, कारण आता फॅटी ॲसिड्स असे इंडिव्हिज्युअल असतात. ते 3 फॅटी ॲसिड्स एकत्र करून आपल्याला एक ट्रायग्लिसराईड मॉलिक्यूल बनतो. तर बॉडी तसं स्टोअर करते. आता ते बॉडी ऑर्गन फॅटच्या ह्याच्यात फॉर्ममध्ये स्टोअर करते, विसरल फॅट आणि सबक्युटेनियस फॅट. सबक्युटेनियस फॅट म्हणजे जी बाहेर आपण स्किनच्या वरती दिसते ते सबक्युटेनियस फॅट असतं, आणि विसरल फॅट आपल्या ऑर्गन्सच्या अराउंड बॉडी स्टोअर करते. ओके, तसं फॅट लागतेच आपल्या शरीरासाठी. म्हणजे खूप इसेन्शियल आहे. फॅट इज इसेन्शियल. डायटरी फॅट हे इसेन्शियल असतं कॉम्पोनंट. म्हणजे फॅट जर ते एक्स्ट्रा प्रमाणात स्टोअर झालं तर वजन वाढतं. हां, तर ते फॅट खाल्ल्याने डायरेक्टली फॅट स्टोअर होत नाही. आपण जर आपल्या गरजेपेक्षा जास्त खाल्लं तर बॉडी फॅट स्टोअर करते. नाहीतर जे फॅट आपण खातो ते बॉडी युटिलाइज करते एनर्जीसाठी. इन्सुलिनचा काय रोल आहे का फॅट लॉसमध्ये किंवा फॅट स्टोरेजमध्ये? तर इन्सुलिन एक हार्मोन असतो. तर आपले पॅनक्रियाज आपण काय पण खातो ते खाल्ल्यावर इन्सुलिन रिलीज करतात. आता इन्सुलिनचं काम काय आहे? एनर्जी तयार करणारे मायक्रोन्यूट्रिएंट्सला तुमच्या सेलमध्ये पोहोचवणं. म्हणजे अमिनो ॲसिड्स झाले, ग्लुकोज झालं, फॅटी ॲसिड्स झाले. तर इन्सुलिन काय करतं? सेल्सच्या आत पोहोचवतं, त्यामुळे ते त्याचं ॲब्झॉर्प्शन वाढवतं सेलमध्ये. तर इन्सुलिनच्या ॲक्शननी बॉडी फॅट स्टोरेज प्रमोट करते, ग्लुकोज एंट्री प्रमोट करते. तर जेव्हा इन्सुलिन लेवल्स हाय असतात तेव्हा फॅट लॉसचा रेट कमी होतो आणि फॅट स्टोरेजचा रेट वाढतो. त्यामुळे खूप लोक म्हणतात की ठीक आहे, इन्सुलिन चुकीचं आहे, म्हणजे इन्सुलिन वाढलेलं चुकीचं आहे. पण जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर तुम्हाला इन्सुलिनचं काही म्हणजे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ते एक नॉर्मल फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे. आणि जेव्हा तुमचं इन्सुलिन लेवल नॉर्मलाइज होतात, एक नॉर्मल रेंज असते इन्सुलिनची, त्या रेंजमध्ये आलं की परत फॅट स्टोरेज आणि फॅट लॉस नॉर्मलाइज होतं. त्यामुळे इन्सुलिन स्पाईकला घाबरण्यापेक्षा तुमचा ओव्हरऑल डाएट तुम्ही अनालाइज केला पाहिजे. आता तुम्ही कार्बोहायड्रेट खाल्ल्याने इन्सुलिन लेवल जास्त स्पाईक होतात, इट्स ट्रू. पण अमिनो ॲसिड्स आणि फॅटी ॲसिड्सनं पण थोडं इन्सुलिन स्टिम्युलेट होतं. तर इन्सुलिन हा विलन नाही आहे. इन्सुलिन स्पाइक्सपेक्षा तुमचं ओव्हरऑल डाएट कसं आहे, किती कॅलरीज खाता, तुमचे सगळे न्यूट्रिएंट्स व्यवस्थित आहेत का नाहीत, एक्सरसाइज व्यवस्थित आहे का नाही. त्यांनी सांगितलेलं की दिवसातनं 45 मिनिटं तरी चालायला पाहिजे. तर ह्याला किती वेळ लागतो तुमच्या बॉडीला जे इन्सुलिननं पोचलेले न्यूट्रिएंट्स आत घ्यायला, ह्याला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण. तर ते डायबेटिक्समध्ये खाली गेलेली असते. बरोबर. त्यामुळे जास्त वेळ इन्सुलिन ब्लडमध्ये राहतं. ओके, नॉर्मलाइज लवकर होत नाही. पण हेल्दी इंडिव्हिज्युअल्समध्ये नॉर्मलाइज होतं जर तुम्ही हेल्थ प्रॅक्टिसेस चांगलं करत असाल तर. ओके, हां. गोड खाल्लं किंवा एक साखर खाल्ली हे वजन वाढायला प्रमुख कारण आहे का? नाही, साखर हे प्रमुख कारण नाही. आता खूप लोक सांगतात की साखर खाऊ नका. त्याच्यामागे 2 रिझन आहे की काही पण गोड पदार्थ असतो तो आपण क्रेव्ह करतो. आपण कधी मॉडरेशनमध्ये खात नाही. कोण फक्त अर्धा गुलाबजाममध्ये थांबत नाही, सगळं संपूनच टाकतं. त्यामुळे आपण ते गोड साखर असलेला पदार्थ खाऊ नका म्हणतात. कारण एंड रिझल्ट काय होतं त्याचा? ओव्हर कन्झम्पशन होतं, जास्त कॅलरीज कन्झ्युम केले जातात. आता साखर ऑन इट्स ओन, व्हाईट शुगर हा प्रॉब्लेम नाही आहे. आता सरप्राइझिंग असेल पण कोणीही व्हाईट शुगरला ॲडिक्टेड नाही आहे. कोणाला रात्री घाम फुटत नाही साखर खाल्ला नाही म्हणून. कोण रात्री किचनमध्ये जाऊन नुसतं पांढरी साखर 10-12 चमचे खात नाही. कोण 2 चमच्यापेक्षा जास्त खाऊ शकणार नाही. बरोबर. जेव्हा आपण व्हाईट शुगर कुठल्या पदार्थाबरोबर पेअर करतो, आता समजा ब्रेड म्हणा, आता ब्रेडवरती तुम्ही जर साखरेचा काय पदार्थ केला तर ते खूप छान वाटणार. रेसिपी आहे त्याची. एक ब्रेड घ्यायचा, त्याच्यावरती तूप लावायचं, तर साखर लावायची आणि परत एक ब्रेड टाकायचं वर, ते खाऊ शकता. घी केक झाला तो तसा टाईपचं. म्हणजे तेच होतं. म्हणजे त्या केसमध्ये फॅट भरपूर गेलं. हो, आता बाकीचं पण गेलं ना, फॅट गेलं थोडं, बाकी अजून दुसरे कार्बोहायड्रेट गेले व्हाईट शुगर बरोबर. तर व्हाईट शुगर पण एक कार्बोहायड्रेटच आहे. त्याला पण 1 ग्राममध्ये 4 कॅलरीजच आहेत. फक्त
एक 100 ग्राम नुसतं व्हाईट शुगर खाल्ली तुम्ही, तुमचं पोट पण भरत नाही, तुम्हाला काय न्यूट्रिएंट्स पण मिळत नाही. त्यामुळे त्याला म्हणतात की व्हाईट शुगर फूड खाऊ नका. पण युजल तुमच्या चहामध्ये किंवा कॉफीमध्ये तुम्ही थोडं घालू शकता. ओके. तर तुम्ही रोज पण मॉडरेट अमाऊंटमध्ये व्हाईट शुगर खाऊ शकता. फक्त साखरेमुळं किंवा जसं आपण मगाशी बोलत होतो भातामुळं, म्हणजे पर्टिक्युलर एका पदार्थामुळे कधीच होत नाही. एक पदार्थामुळे कधीच होत नाही ना. ओव्हरऑल नेट इफेक्ट तुमचं डाएट कसं आहे, तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे, स्लीपिंग हॅबिट्स कसे आहेत, तुमचं न्यूट्रिशन कसं आहे, हे मेजर फॅक्टर आहे. आपण पूर्ण पिक्चर सोडून एका ह्याला पॉइंट आउट करतो की या गोष्टीमुळेच झाले सगळं, म्हणजे हाच आपल्या आयुष्याचा विलन आहे. बरोबर. ते 55 मिनिटात काय पण खायचं होतं म्हटल्यानंतर मी तर सुट्टी देत होतो, कारण मला गोड आवडते म्हणून मी गोड पण खायचो. पण तरी माझं बहुतेक कमी झाल्यामागं रिझन मला आता असं वाटतं या सगळ्या चर्चेवरनं की माझं ते कॅलरी डेफिशिएट झालेलं. कारण मी 2दाच खात होतो, भले मी काय अति पण खात नव्हतो त्यावेळी. एखादं काहीतरी गोड खाल्लं, जरी डेझर्ट म्हणून मी खाल्लं तरी माझं चहा बंद झालेला, त्याबरोबरचे बिस्किट बंद झालेले, हे जे आदलंमधलं खाणं होतं ते पूर्ण बंद झालेलं कदाचित. त्यामुळे माझं ऑटोमॅटिक कॅलरी डेफिशिएट झाले असणार, त्यामुळे माझं वेट त्यावेळी कमी झालेलं. एक आता लोक काय करतात, साखरेला गुळापासून रिप्लेस करतात, पण त्याचा पण काय म्हणजे गुळ पण साखरच आहे नव्हे, त्यामुळे तसा काय फरक पडत नाही. गुळ फरक पडत. आता गुळामध्ये ऑफकोर्स थोडेसे न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असते, पण ती एवढी सिग्निफिकंट नसते. गुळ ही अति प्रमाणात खाल्ला तरी उपयोगाचा नाही. त्यामुळे एक पदार्थाला तुम्ही हे करण्यापेक्षा की ह्यालाच पूर्ण अवॉइड करायचं, तुमचं ओव्हरऑल डाएटचा बॅलन्स नीट करा. ओके. थोड्या साखरेला घाबरू नका, त्याने काही होणार नाही. आता फक्त साखर रोज खाल्ली तरी तुम्हाला डायबिटीस होण्यास अजिबात फिक्स नाही आहे. ओके. त्यावरती स्टडीज पण झालेत. आणि जसं आधी आपलं डिस्कशन चाललेलं की 2 वेळाच खायचं का 6 वेळा खायचं, कुठलं बेटर आहे, असं बेटर वगैरे नाही आहे. ते इंडिव्हिज्युअल लाईफस्टाईलवर डिपेंडंट आहे. आणि अगेन मेजर फॅक्टर हाच आहे की अमाऊंट ऑफ फूड आणि अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स. ओके. आणि एक स्टडी पण झालेली त्यावरती इन्सुलिन रिलेटेडच, की एका ग्रुपने 3 वेळा खाल्लं आणि दुसऱ्या ग्रुपनं 14 वेळा खाल्लं तर टोटल इन्सुलिन रिलीज्ड सेमच होतं, कारण दोघांच्या फूड क्वांटिटी सेम होत्या. ओके. कंट्रोल केलेलं सगळ्यांचं खाणं, म्हणजे डाएट त्यांचा फिक्स होता, ठरलेला होता. तुम्ही आणि मी जर आपण कम्पेअर केलं, समजा आपलं सगळं सेम आहे खाणं, आणि लेट्स अज्युम की फिजिओलॉजी पण थोडी सगळं जेनेटिक्स वगैरे सगळं सेम आहे. ओके. आणि आपण सेम अमाऊंट ऑफ फूड खायला लागलोय, पण तुम्ही 3 वेळा खायला लागलाय, मी 14 वेळा खायला लागलोय. आपलं बाकी सगळं आपण सेम ठेवलंय, तर इन्शुलिनचं सेमच असणार आहे रिस्पॉन्स. ओके. नियरली अबाउट सेम असणार आहे. ऑफकोर्स एक्झॅक्टली नसणार, पण नियरली अबाउट सेम असणार आहे. ओके. आता ह्याच्याच अनुसरून एक प्रश्न आहे मग, की इंटरमिडिएट फास्टिंग जो प्रकार आहे की फक्त 8 तासाच्या फ्रेममध्ये किंवा 6 तासाच्या फ्रेममध्ये खायचं, काय थिअरी आहे त्याच्या मागे? इन्सुलिन स्पाईकचीच थिअरी आहे का वेगळी काय थिअरी आहे त्याची? त्याच्या मागे थेरीज भरपूर आहेत आणि मेकॅनिझम्स भरपूर स्टडी केले आहेत. बरं. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे 16 तास आपण खात नाही, 8 तासाचं एक इटिंग विंडो असतो, त्या 8 तासामध्ये सगळे आपले जेवण कम्प्लीट करायचं. आणि या पर्टिक्युलर वे ऑफ इटिंगला डिरेक्टली कम्पेअर केलं आहे नॉर्मल इटिंग बरोबर, जिथं कॅलरीज सेम ठेवले. तर कॅलरीज इज द बिगर फॅक्टर हे सापडलं त्या स्टडीजमध्ये, की जर तुम्ही कॅलरीज बघितले नाहीत आणि इंटरमिडिएट फास्टिंग केलं वर्सेस कॅलरी बघितलेत आणि डेफिशिट नीट सेट केलंय, तर ज्या ग्रुपनं डेफिशिट नीट सेट केलंय त्याचा वेट लॉस चांगला झालाय. अगेन परत कॅलरी डेफिशिएट मेन त्याचा बेस आहे, मेन बेस तोच आहे. फक्त एवढंच आहे की इंटरमिडिएट फास्टिंगनी 2 गोष्टी चांगल्या होऊ शकतात. एक म्हणजे तुम्ही टाइम कमी करताय, त्यामुळे कॅलरी डेफिशिट सेट करायला तुम्हाला इझी होऊ शकतं. बरोबर. तुम्हाला तुमच्या मील प्लॅनिंग इझी होऊ शकतं, की तुम्हाला सेट याच टाइममध्ये खायचं आहे, त्यामुळे तुमची मीलची प्लॅनिंग जरा सोपी होऊ शकते. त्यामुळे एक इन्स्ट्रुमेंट होऊ शकतो तुम्हाला एक तुमचा प्लॅन सेट करायला. दुसरं काही लोकांना सायकोलॉजिकल बेनिफिट्स थोडे मिळतात, त्यांना ॲपेटाईट कंट्रोल, आता किती भूक लागली आहे, किती मला खायचं आहे याची जाणीव होते थोडी इंटरमिडिएट फास्टिंगमध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणी लोकांनी प्यावं. त्या बाबतीत इंटरमिडिएट फास्टिंग जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला हायड्रेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. दिवसातून मग पाणी किती प्यायला पाहिजे एक्झॅक्टली काय त्याचं काय प्रमाण? एक्झॅक्ट नाही आहे आता, मिनिमम किती प्यायला पाहिजे? 3 लिटर. 3 लिटर मिनिमम पाहिजे. मग ज्यूस पिला तर चालू शकतो का? फळांचा ज्यूस पिणं योग्य का डायरेक्ट फळं खाणं योग्य? मेजॉरिटी फळं खाणं योग्य, कारण तुम्ही त्यातलं फायबर आणि न्यूट्रिएंट्स रिटेन करता. आपण ज्युसिंगच्या प्रोसेसमध्ये त्यातलं फायबर काढतो, त्यामुळे मेजरली ज्यूस हे टेस्टसाठीच लोक घेतात.
त्यामुळे तुम्ही घेऊ शकता, असं काय चुकीचं नाही आहे, घेऊ शकता. खूप ॲथलीट्स वगैरे त्यांना ज्यूस खूप महत्त्वाचं ॲस्पेक्ट आहे. जर तुम्ही मॅरेथॉन रनर वगैरे असाल त्यांच्यासाठी ज्यूस खूप कन्व्हिनियंट आहे आणि त्यांना क्विक एनर्जी पाहिजे असते, त्यामुळे ते ज्यूस घेऊ शकतात, काय हरकत नाही आहे. आणि कधी कधी नॉर्मल लोक पण घेऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मेजॉरिटी ऑफ द टाइम होल फ्रूट खायला तुम्ही एम केलं पाहिजे. फॅट लॉससाठी कार्डिओ जास्त करणं इम्पॉर्टंट आहे का स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं जास्त इम्पॉर्टंट आहे? आयडियली दोन्ही केलं पाहिजे. आता आपण एक्स्ट्रीम एंडला जातो की फक्त कार्डिओस किंवा फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग, तर दोघांचे थोडे फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन्स युनिक आहेत. आता कार्डिओ जरी बघायला गेलं तरी आपण मसलच यूज करतो. ज्यानं कधी लिफ्ट केलं नाही आहे काय वेट जिममध्ये, त्याच्यासाठी रनिंग पण मसलला डॅमेज करतो. त्यामुळे दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. मसलला डॅमेज करतं म्हणजे? मसल आपण जेव्हा एक्सरसाइज करतो आपण मसल्सला डॅमेज करू शकतो. ओके, हां. आणि त्यानंतर आपण जेव्हा खातो झोपतो त्यानंतर मसल परत ते रिपेअर होऊन जातं. तर आपले बायसेपचे जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, ज्यावेळी बायसेप मी वजन उचलतो त्यावेळी मसलला आपण डॅमेज केलेलं असतं का? हो, थोडे टेअर होतात. जसं त्यामुळं मोठं म्हणजे साईज वाढण्यामागं रिझन काय? मग आता साईज वाढण्यामागं मेजर कारण आहे की तुमची बॉडी नवीन प्रोटीन तयार करते, त्याला आपण मसल प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. तर ते व्हायला त्याला तुम्ही रिझन द्यायला पाहिजे. ओके, हां हां हां. तर त्या रिझन म्हणजे तुमचं एक्सरसाइज आहे. त्याच्या मागं बायोकेमिकल सिग्नल्स भरपूर असतात, पण मसल टेअर होणं आणि परत रिपेअर होणं एक मेजर कारण आहे. ओके, हां. म्हणजे मसल्स बिल्डिंग जे आपण म्हणतो ते म्हणजेच मसल्स प्रोटीन सिंथेसिसमुळं ते होतं. हो हो. ओके, मग बॅक टू मगाच्या क्वेश्चनवरती की काय करायला पाहिजे? कार्डिओ जास्त करायला पाहिजे का स्ट्रेंथ ट्रेनिंग? जर तुमचा सिंग्युलर गोल फक्त हायपरट्रोफी असेल, म्हणजे हायपरट्रोफी म्हणजे मसल वाढवणं, मसलचं साईज वाढवणं, ओके, हां, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमचं मेजर असायला पाहिजे लाईफमध्ये. पण आता कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ म्हणजे तुमच्या हार्टची हेल्थ, तुमचं ऑक्सिजन कपॅसिटी जर तुम्हाला वाढवायची झाली तर तुम्हाला कार्डिओकडं पण लक्ष द्यायला पाहिजे. आता कार्डिओ म्हणजे आपण रनिंग किंवा सायकलिंग, स्विमिंग, इवन वॉकिंग इज कार्डिओ. कारण इवन आपल्याला वाटत नाही थकवा, पण लो इंटेन्सिटी मानलं जातं त्याला. ओके, म्हणजे हार्ट हेल्थसाठी काय इम्पॉर्टंट आहे जास्त? आता तसं बघायला गेलं तर स्ट्रेंथ ट्रेनिंग पण हार्ट हेल्थला इम्प्रूव्ह करतंच, पण एक्झॅक्ट त्याचे आपण जेव्हा म्हणतो ना की आपल्याला अजून बेनिफिट पाहिजेत, तर त्यासाठी आपल्याला कार्डिओ इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ओके, हा म्हणजे ज्यांना मसल बिल्डिंग करायचं आहे त्यांनी मॅक्झिमम फोकस हा स्ट्रेंथ ट्रेनिंगवरती केला पाहिजे आणि सायमल्टेनियसली त्याच्यावर थोडं कार्डिओ केलं पाहिजे. आणि ज्यांना फिटनेस ठेवायचा किंवा फिटनेस योग्य शब्द नसेल, कदाचित हार्ट हेल्थ व्यवस्थित ठेवायची आहे, म्हणजे त्यांना काही मसल्स बिल्डिंग हे गोल नाही आहे त्यांचं की हा एक्सरसाइज करायची, त्यांनी कार्डिओवरती जास्त फोकस केलं पाहिजे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हवं, त्यांनी पण करायला हवं स्ट्रेंथ ट्रेनिंग. आता आपण हार्ट हेल्थबद्दल बोलत होतो की कोणतं करणं गरजेचं आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे का कार्डिओ? पण त्याबरोबर अजून एक खूप चर्चेतला टॉपिक आहे ते म्हणजे कोलेस्ट्रॉलचा. कोलेस्ट्रॉल डाएटमधून टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? आता कोलेस्ट्रॉल मेजॉरिटी जे आपलं ब्लडमध्ये असतं ते आपली बॉडीच लिव्हरच बनवतं. आता जर समजा 100% कोलेस्ट्रॉल आहे, त्यातले 80% लिव्हर बनवतं, 20% तुमचं डायटरी कॉन्ट्रीब्युशन असतं. आता डायटरी कोलेस्ट्रॉल हे फक्त 20%च अकाउंट करतं तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल्सला. पण आता तुमचे जर कोलेस्ट्रॉल लेवल्स खूप हाय असले तर तुम्हाला एवढं डायटरी कोलेस्ट्रॉल रिस्ट्रिक्ट करायची गरज नाही आहे, पण सॅच्युरेटेड फॅट रिस्ट्रिक्ट करायची गरज असेल जर तुमचं ऑलरेडी हाय असेल तर. युजली 10% to 12% तुमच्या डाएटमध्ये सॅच्युरेटेड फॅट तुम्ही खाऊ शकता. तर समजा तुम्ही 2000 कॅलरी खायला लागलाय तर अप्रॉक्सिमेटली 22 ते 25 ग्राम तुम्ही सॅच्युरेटेड फॅट दिवसात घेऊ शकता अप्रॉक्सिमेटली. मग त्यात बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल असं काय म्हणतात, पण आहे असतं का ते? असं नसतं ॲक्च्युली. आता LDL आणि HDL हे एक लायपोप्रोटीन्स असतात. आता कोलेस्ट्रॉल आपल्या ब्लडमध्ये ट्रान्सपोर्ट करायला LDL आणि HDL हे लायपोप्रोटीन्स काम करतात. बरं, कोलेस्ट्रॉल स्वतःहून ब्लडमधनं जाऊ शकत नाही. ओके, तर कोलेस्ट्रॉलचे टॅक्सीज असं समजा LDL आणि HDL उबर आहेत, टॅक्सी आहेत कोलेस्ट्रॉलचे. तर LDL कोलेस्ट्रॉलला बॅड म्हणायचे, कारण LDL कोलेस्ट्रॉल जर बॉडीमध्ये वाढलं तर ते कोलेस्ट्रॉल डिपॉझिट करणार LDL लायपोप्रोटीन्स, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजे LDL, ते कोलेस्ट्रॉलला आर्टरीजमध्ये डिपॉझिट करणार, म्हणजे त्यांना प्लाक बिल्डअप होतो, त्यांना ॲथेरोस्क्लेरोसिसचे चान्सेस वाढतात. तर ते प्लाक बिल्डअप झाल्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर डिजीज होतो. तर HDL हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन त्याला गुड म्हणायचे, कारण ते काय त्याचं एक फंक्शन असं आहे की ते डिपॉझिटेड कोलेस्ट्रॉल किंवा बाकी डिपॉझिट्समधनं कोलेस्ट्रॉल
आणू शकतो. ओके. हे गुड आणि बॅड होतं. पण असं काय नाही आहे, तुम्हाला फक्त एक फॅक्टरवर काळजी घ्यायला पाहिजे की तुमचे LDL कोलेस्ट्रॉल रेकमेंडेड रेंजमध्ये पाहिजे. ओके. आणि ते रेकमेंडेड रेंजमध्ये ठेवण्यासाठी फॅट, सॅच्युरेटेड फॅट कमी प्रमाणात खायला पाहिजे. आणि तुमचं ओव्हरऑल डाएट पण नुसतंच सॅच्युरेटेड फॅट नाही, पण एक्सरसाइज पण चांगला पाहिजे, तुमचे बॉडी फॅट लेवल्स चांगले पाहिजेत. ओके. ओव्हर कन्झ्युम काय नाही करायला पाहिजे. सॅच्युरेटेड फॅट इज वन मेजर फॅक्टर, नुसतंच नाही आहे पण एक वन ऑफ द मेजर फॅक्टर्स आहे. तर ते तुम्ही रेकमेंडेड अमाऊंट्समध्ये खायला पाहिजे. GS कुलकर्णी सर जे आहेत ते आत्ता इतक्या म्हणजे 90+ इयर जे आहेत आणि ते आत्तासुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात. तर स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप गरजेचं आहे. आता जेव्हा आपण जसं ओल्ड होत जातो आपली बॉडी खूप मसल मास लूज करत जाते, त्याचे वाईट इफेक्ट खूप होतात, तुमच्या बोन हेल्थवर होतात, तुमचं बॉडी कसं खाण्याला रिॲक्ट करते त्याच्यावर होतात. कारण मसलचं काम फक्त स्ट्रेंथ नाही आहे, मसल खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या बॉडीच्या मेटाबॉलिझममध्ये. म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे जे काही केमिकल रिॲक्शन्स बॉडीमध्ये होतात त्याचं नेट रिझल्ट. तर मसल खूप महत्त्वाचं कॉम्पोनंट आहे आणि ते भरपूर प्रोसेसेसमध्ये काम करतं. आपण काय समजतो मसल म्हणजे फक्त वजन उचलायला, पण चालायला, उठायला, तुमच्या बोन्सला प्रोटेक्ट करायला खूप गरजेचं आहे. त्यामुळे मसल मेंटेन करणं किंवा वाढवणं खूप गरजेचं पडतं, एस्पेशली द ओल्डर यू गेट. आता खूप आपल्याला कळतं की अरे ओल्ड एजमध्ये आपण जरा सांभाळून करावं, ते बरोबर आहे, पण एक्सरसाइज पण गरजेचं आहे. त्यात एक्सरसाइज नीट ट्रेंड प्रोफेशनलच्या खाली तुम्हाला करायला पाहिजे, एस्पेशली जे 60च्या वर आहेत त्यांनी. ओके. आता अजून एक पर्सनल क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की तुमचे आजोबा ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, तुमचे वडील पण ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, म्हणजे तुमच्या घरात जे कोण आहेत ते सगळे सर्जन आहेत ऑर्थोपेडिक. हो. मग तुम्ही हे फिटनेस आणि न्यूट्रिशन फील्ड का चूज केलं आणि तुम्हाला का वाटलं नाही की आपण पण ऑर्थोपेडिक सर्जन व्हावं? मी जाणार होतोच ऑर्थोपेडिक्समध्ये, पण माझा इंटरेस्ट आहे स्पोर्ट्समध्ये, एक्सरसाइजमध्ये, न्यूट्रिशनमध्ये. आता ऑर्थोपेडिक डॉक्टर हे बेस कवर्ड आहे. ह्या फील्डमध्ये एवढा अवेअरनेस नव्हता. मी जेव्हा हे करायचा विचार केला 2017-18 मध्ये, तेव्हा एवढं अवेअरनेस नव्हतं, एवढं नॉलेज नव्हतं, त्यामुळे मला यात रिसर्च करायचा होता. मला इंडियन फिटनेसमध्ये खूप थोडं चेंज आणायचं होतं, थोडं सायंटिफिक सायन्स बॅक म्हणतो ना, सायन्स बॅक एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन आणायचं होतं. आणि TSA टेक कंपनी ही फॉर्म करायचा उद्देश पण तोच होता की आता त्यावेळी मी जेव्हा अभ्यासाला चालू केला, बॅचलर्स माझी डिग्री झाली 2018 मध्ये इंग्लंडमध्ये. ओके. तर तिथं फॉरेन ब्रँड्स भरपूर होते, वे प्रोटीन, सप्लिमेंट्स, त्यांची क्वालिटी आणि हे एकदम छान होतं. आणि एवढी व्हरायटी आणि एवढी हाय क्वालिटी बघून मला वाटतं की आपलं इंडियन ब्रँड पण हवा यात. बरोबर. त्यावेळी एवढं नव्हतं, आता या लागलेत, पण तरी आम्हाला एक ट्रान्सपरंट हाय क्वालिटी ब्रँड करायचा होता. ओके. बरोबर. त्यामुळे ही फील्ड. त्या रिलेटेड क्वेश्चन आहे अजून, म्हणजे तुम्ही 12वी नंतर हे बॅचलर्स केलं. हो. इंग्लंडमध्ये तर न्यूट्रिशन आणि फिटनेस सायन्स या फील्डमध्ये गेलं का? हो. सो स्पोर्ट्स, एक्सरसाइज अँड न्यूट्रिशन सायन्स, बॅचलर्स मास्टर्स दोन्ही मी इंग्लंडमधनंच केलं, म्हणजे स्कॉटलंडमधनं मास्टर्स केलं ग्लासगोमधून, आणि आता PhD माझी चालली इंडियातच. इकडं खूप टेक्नॉलॉजी आहे, तर बायोमेकॅनिक्स, फिजिओलॉजी लॅब्स आहेत, फंडिंग भरपूर मिळतात इथं इनोव्हेशनसाठी स्पोर्ट्समध्ये. प्रत्येक स्पोर्टच्या मागं एक चांगली डेडिकेटेड ऑथॉरिटी आहे, त्याला फंडिंग आहे, त्याला रिसर्च खूप प्रमोट केलं जातं. तर न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज रिसर्च हे US, UK मध्ये खूप आहे, म्हणजे एवढं त्यावरती फोकस आहे, एवढं फंडिंग आहे, आणि त्याला प्रमोट पण केलं जातं. एन्थुझियास्टिक जे लोक असतात ते हे डिग्रीज प्रोफेशनली परस्यू करतात. आपल्याकडे ते अजून एवढं नाही आहे, आता व्हायला लागलं आहे, त्याची अवेअरनेस यायला लागली आहे, फंडिंग पण येत असेल. आय थिंक थोडे कंपनीज पण फॉर्म होतील त्या फील्डमध्ये, पण खूप मोठा डिफरन्स आहे. रिसर्च इन न्यूट्रिशन अँड एक्सरसाइज प्लस टेक्नॉलॉजी, आणि जे स्पोर्टिंग टीम्स आहेत, आता आपल्याकडं क्रिकेट सोडून बाकी स्पोर्टला अजून एवढं महत्त्व नाही दिलं जात. आता ते चेंज व्हायला लागले ऑफकोर्स, म्हणजे बरंच चेंज व्हायला. जसं ऑलिम्पिकमध्ये आता मेडल्स यायला लागले, त्यामुळे लोकांचं लक्ष चाललंय. कबड्डीला सुद्धा थोडंफार प्रमाणात, पण शेवटी ॲट द एंड क्रिकेटच फेमस आहे. येस. आता मी पण क्रिकेट लव्हर आहे, त्यामुळे माझं आहेच क्रिकेटवरती बायस थोडं, पण फुटबॉल आणि बाकी जे स्पोर्ट्स आहेत ह्याला पण अजून डेव्हलपमेंटची गरज आहे. आता जिथं मी अभ्यास करत होतो, शेफिल्ड
मध्ये तिथं सायकलिंग बद्दल खूप मोठा रिसर्च होता. तिथं एक वेगळी इन्स्टिट्यूट त्यांनी सेटअप केली आहे, लॅब्स आहेत फक्त सायकलिंगसाठी. सायकलिंगसाठी म्हणजे ट्रॅक आणि सायकलिंग असं, फक्त सायकलिंग असं नाही म्हणतात, पण सायकलिंग वरती खूप एम्फसिस होता. ओके हां. तर ते इंडियात असे सपोर्ट करायला पाहिजेत. म्हणजे आता आपल्याकडे एवढे एन्थुझियास्टिक ॲथलीट्स आहेत, तर तसे झालं आता होईल, इन माय ओपिनियन होईल. ओके. नेक्स्ट 10 years मध्ये येईल ते, पण ते ऑलरेडी तिथं झालंय आणि ते खूप लार्ज स्केलवरती चालू आहे. ओके. आता म्हणजे त्यानंतर करिअर, जर एखादा आता कोणतरी फिटनेस एन्थुझियास्ट बघत असेल आणि त्याला ह्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, तर त्या करिअर करण्यासाठी कोणते मार्ग आहेत? म्हणजे जसं की तुम्ही एक बॅचलर्स बाहेरच्या देशातून केला, त्यानंतर काय काय ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात, किंवा कुठून जरी बॅचलर्स केलं किंवा मास्टर्स केलं तर कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होऊ शकतात? जसं की आता ट्रेनर म्हणून होऊ शकतात, पण अजून काही आहेत का? आता इंडियात अनफॉर्च्युनेटली फार नाही आहेत, पण आहेत. आता स्पोर्ट्स मॅनेजमेंट इज अपकमिंग. ओके. तर ॲडव्हर्टायझिंग कंपनीज किंवा इक्विपमेंट कंपनीज वगैरे हे खूप येतील आता. ओके ओके. तर बाहेरच्या देशात भरपूर आहेत. म्हणजे आता फुटबॉल क्लब्समध्येच एवढे जॉब्स असतात आणि स्पोर्ट्स सायन्सच एवढी मोठी ब्रॉड फील्ड आहे. स्पोर्ट्स इंजिनिअरिंग एक वेगळी फील्ड आहे तिथं. राईट राईट. त्यामुळे US UK मध्ये ऑलरेडी लार्ज स्केल आहे, ते इंडियात आता ओपन अप होतील. ओके. आता टेनिसमध्ये म्हटलं तर जो द सायन्स असतं त्या कोर्टचं, की त्या कोर्टचं सरफेसचं किती हे मेजर करायचं सायन्स असतं, किती त्यात टेन्शन आहे, कसं ते बनवलं आहे, बॉल इम्पॅक्ट कसा होतो, यावरती पण तिथं एक वेगळं जॉब्स असतात, हाय प्रोफाईल जॉब्स. ओके. ते इंडियात तेवढा अजून लार्ज स्केल नाही आहे, पण जेव्हा ते येतील आय थिंक दॅट विल बी अ बिग ओपनिंग. तर स्पोर्ट्स सायन्स आणि स्पोर्ट्स इंजिनिअरिंग हे इंडियात आय थिंक अजून नाही आहे एवढं, पण येईल. आता स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ॲज ऑनलाईन कोचिंग वगैरे हे बूम मध्ये आहे सध्या. बरोबर. आता तुम्ही जी PhD करताय त्यात तुमचा रिसर्चचा टॉपिक कोणता आहे? माझा आता सध्या इंजुरी रिसर्चवरती आहे. इंजुरी रिसर्च. हो. तर मी बायोमेकॅनिक्स मध्ये माझं स्पेशालिटी आहे. ओके. बायोमेकॅनिक्स जरा एक्सप्लेन करू शकता? बायोलॉजी आणि मेकॅनिक्स जेव्हा जोडतो, म्हणजे बायोलॉजी म्हणजे ह्युमन बॉडी आणि मेकॅनिक्स म्हणजे त्याचं फिजिक्स, की त्याला मोशन स्टडी करणं. सिम्पल बोललं तर प्रत्येक जॉईंटचा मोशन, आपण एक काय ऍक्टिव्हिटी करतो, समजा थ्रो करतोय तर थ्रोईंग मोशनच्या सायन्स काय असतं, कुठला जॉईंट किती मूव्ह होतो, ओके, किती फोर्स त्या जॉईंटवरचा जो मसल त्या जॉईंटला क्रॉस करतो ते किती फोर्स अप्लाय करतं, किंवा त्याच्यामुळे इंजुरी होऊ शकते का, झाली तर ती रिहॅब कशी करायची. ओके. तर हे एक एक्झाम्पल दिलं. म्हणजे हे रिसर्च नाही आहे माझा रिसर्च क्रिकेटर्सवरती आहे. क्रिकेटर्सवरती आहे का? ओके, नाईस. जिम करायचं योग्य वय काय? व्यायामला तरी काय वय नाही आहे, कुठलेही व्यायाम कधीही करू शकतो, पण पर्टिक्युलरली जिम करायचं काय योग्य वय आहे का? आणि जर इंजुरी झाली तर मग ती कशी रिकवर कशी करावी? असं काही योग्य वय नाही आहे. तुम्ही खूप लहानपणापासून पण चालू करू शकता आणि खूप एजेडपर्यंत पण तुम्ही जिम कंटिन्यू केलं पाहिजे. पण आता लहान मुलं असतात, त्यांना जरा बालपण एन्जॉय करू द्या, जरा मित्र वगैरे करू देत, बाहेरच इकडं तिकडं त्यांना खेळू देत, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोअर करू देत. सो त्यामुळे त्यांनी एवढं लवकर जिम लावणं असं गरज नाही आहे. पण सायमल्टेनियसली ॲज दे ग्रो यंग चाइल्डहुडमध्ये त्यांनी हळूहळू स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू करायला हवी. एक्झॅक्ट असं वय सांगणं अवघड आहे. ओके. पण ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या प्रकारचे हे त्यांनी एक्सप्लोअर केलेच हवेत. ओके. आणि जेवढं यंग एजवरनं जिम चालू करतील तेवढं त्यांना बेनिफिटच आहे. ओके. आणि आता इंजुरीचं खूप जरा कॉम्प्लेक्स टॉपिक आहे, पण मेजॉरिटी जे इंजुरीज जिममध्ये होतात ते प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. पण एक सिम्पल गोष्ट जर म्हणलं की जेवढी तुमची कपॅसिटी आहे तेवढं जर तुम्ही जिम केलं, नीट फॉर्म आणि टेक्निकमध्ये केलं आणि खूप गडबड नाही केली खूप हेवी उचलायला, आणि जर नीट माइंडफुल राहून एक्सरसाइज केलं तर इंजुरी नाही होणार. ऑफकोर्स बाकी गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायला पाहिजेत. थोड्या अनाटमीचे रियालिटीज येतात त्यात. त्यानंतर बायोमेकॅनिक्सचा ज्याचा अभ्यास आहे त्याच्याकडे जर तुम्ही कन्सल्ट करून जर व्यवस्थित एक्सरसाइज केलं तर ते पण अजून इंजुरी चान्सेस कमी होऊ शकतात. आणि न्यूट्रिशन, स्लीप, स्ट्रेस हे मॅनेज केलं तरी तुमचे इंजुरी रिस्क कमी होऊ शकतात. स्लीप खूप इम्पॉर्टंट. झोप किती महत्त्वाची आहे? झोप खूप महत्त्वाची आहे. आता झोप तुमच्या सायकोलॉजिकल हेल्थसाठी आणि तुमचं जे एक्सरसाइजनं आपण जे मसल डॅमेजचं आपण म्हणलं ते रिकवर करण्यासाठी पण महत्त्वाचं आहे. आता झोप ऑलमोस्ट सगळ्यांनी 6+ hours घ्यायची गरज आहे. तर थोडे जेनेटिक फॅक्टर्सनं ते इम्पॅक्ट होऊ शकतं की प्रत्येकाला ऑप्टिमम टाईम किती आहे, पण सगळ्यांनी अराउंड जर मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन 6+ hours करायला झोपायला पाहिजे.
बोन हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणजे कंबर दुखते, गुडघेदुखी होते, जनरली जसं वय वाढेल तसं त्रास जाणवायला चालू होतो, तर त्यासाठी डाएट महत्त्वाचा आहे का एक्सरसाइज महत्त्वाची आहे किंवा काय गोष्टी केल्या तर ते आपण टाळू शकतो किंवा पुढे ढकलू शकतो? हां, मेजर एक्सरसाइज आहे. तर मेजर इज प्रॉपरली एक्सरसाइज करणं, एक्झिक्यूट करणं, प्रॉपरली तुमचे एक्सरसाइजेस प्लॅन करणं आणि इम्पॉर्टंट लाँग टर्म कन्सिस्टन्सी ठेवणं. ओके. आणि तुमचं देन डाएटवरती येऊया तर डाएटमध्ये ऑफकोर्स प्रोटीन आलं, तुमचे विटॅमिन्स मिनरल्स आले, विटॅमिन डी इज व्हेरी इम्पॉर्टंट बोनसाठी, कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट, मॅग्नेशियम, विटॅमिन K2 हे तुमच्या ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये तुमच्या डाएटमध्ये पाहिजे. ओके. डिफिशियन्सी कोणत्या प्रकारची विटॅमिनची जास्त असते? आता तसं बघायला गेलं तर विटॅमिन D3 हे खूप कॉमन आहे इंडियामध्ये. विटॅमिन D3 डेफिशियन्सी खूप कॉमन आहे. आता म्हणतात की सूर्यप्रकाशातून तुम्हाला मिळतं, पण ते नाही मिळत एवढं, कारण आपल्याकडं विटॅमिन डीचं ॲब्झॉर्प्शन सूर्यापासनं जर आता स्किनमध्ये सनलाईट आल्यावर स्किनमध्येच तयार होतं विटॅमिन डी. एक विचारतो क्वेश्चन की सकाळी जनरली म्हणतात ना की विटॅमिन डी मिळवण्यासाठी तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात उभारलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी मिळेल. म्हणजे एक्झॅक्ट कुठं असते, उन्हात असते का कसं असते? स्किनमध्ये तयार होतं. म्हणजे आता सूर्यात सनलाईट जेव्हा आपल्या स्किनच्या लेअरवर पडते तेव्हा स्किनमध्येच प्रोडक्शन चालू होतं विटॅमिन डीचं. पण ते सनलाईट ॲब्झॉर्ब नीट करायला तुम्हाला बेअर स्किन पाहिजे, म्हणजे तुम्हाला कपडे काढून भरायला लागतं. ओके. आणि त्यानंतर त्याचं एक्झॅक्ट अँगल एक असतो, तुमचं कुठल्या हाईटला आहे, म्हणजे तुम्ही सी लेवलला आहे का माउंटनला आहे. ओके. त्याचा फरक असतो. ॲल्टिट्यूड म्हणतो, ॲल्टिट्यूडचा फरक पडतो, टाईम ऑफ डेचा फरक पडतो, पोल्युशन किती आहे एन्व्हायरमेंटमध्ये. स्किनचा काय फरक? हां, स्किनमध्ये पण स्किन टोन पण व्हेरी करतात. आता ज्यांचं थोडे डार्क स्किन असतात त्यांच्यात मेलॅनिन कॉन्टेंट जास्त असतं, त्यामुळे ते थोडं ब्लॉक करतं. ओके. सो ते पण एक फॅक्टर आहे. आणि लास्टली किती सूर्यप्रकाश हेल्दी आहे हे पण डिबेटेड आहे, की आत्ता जे आपलं UV रेज आहेत सनचे ते थोडे स्किनला डॅमेज पण करू शकतात. त्यामुळे एक्झॅक्ट तुमची स्ट्रॅटेजी कशी आहे विटॅमिन डीची ती जरा डिबेटेडच आहे, पण बेस्ट इज टू सप्लिमेंट विथ विटॅमिन डी. सनलाईटवर रिलाय करू नका. ओके. कारण सनलाईट किती वेळ तुम्ही सनलाईटमध्ये राहणं सेफ आहे आता, कारण स्किन कॅन्सरचे पण इन्सिडेन्सेस खूप वाढायला लागलेत. जर परदेशात बघितला तर स्किन कॅन्सर खूप प्रेव्हलंट व्हायला लागला आहे. त्यामुळे सनस्क्रीन लावूनच फिरा म्हणतात. तर सनस्क्रीन लावलं किंवा काही क्रीम लावलं तर त्यांना पण विटॅमिन डी ॲब्झॉर्प्शन कमी होतं. ओके. हां. स्किन इम्प्रूव्ह करण्यासाठी काय न्यूट्रिएंट्स किंवा काय कोणते फॅक्टर्स मॅटर करतात? आता स्किन केअर हे एक वेगळं आहे. बरोबर आहे. त्यात तुमचे मॉइश्चरायझिंग वगैरे ते सगळं मला एवढं त्याचं नॉलेज नाही. त्याबद्दल म्हणते मी, डाएट असा कोणता डाएट स्किन चांगली ठेवण्यासाठी मदत करतो? हां, मेजरली आता तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्टर असं आहे की तुमचं वॉटर इनटेक चांगलं पाहिजे, हायड्रेशन व्यवस्थित पाहिजे, प्रोटीन इनटेक एक चांगलं पाहिजे, तुमचं झिंक omega-3 इनटेक मॅटर करतं. त्यानंतर तुम्ही ॲडिशनल कॉलाजन, हे डिबेटेड आहे खूप, पण कोलाजन. ओके. तर कोलाजन तुम्ही बोन सूपमधनं किंवा ह्याच्यातनं थोडं घेऊ शकता, म्हणजे ॲनिमल मीटमधनं मिळू शकतं किंवा कोलाजन सप्लिमेंट्स कन्सिडर करू शकता. तर हे खूप डिबेटेड टॉपिक आहे, पण मेजॉरिटी रिसर्च जर आपण बघितला तो हाच पॉईंट करतो की कोलाजन सप्लिमेंटचा नेट स्किनवर बेनिफिशियल इफेक्ट होतो. ओके. आता बघ, कोलाजन सप्लिमेंट TSA ची अवेलेबल आहे का? हो, आहे की. ओके. TSA कंपनीमध्ये आता कोणकोणते सप्लिमेंट्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही कोणते पुढे जाऊन आणणार आहात? तर आता सध्या वे प्रोटीन आयसोलेट आणि वे प्रोटीन ब्लेंड्स अवेलेबल आहेत. तर वे प्रोटीन आयसोलेट इज 100% प्रोटीन, ऑलमोस्ट 100% प्रोटीन, म्हणजे 0.2 ग्राम कार्बोहायड्रेट असतं आणि 0 ग्राम फॅट असतं. तर यू गेट 27 ग्राम्स ऑफ प्रोटीन एका स्कूपमध्ये. ओके. आणि वे प्रोटीन ब्लेंडमध्ये 24 ग्राम्स प्रोटीन मिळतं. ते 80% आयसोलेट आहे, 20% कॉन्सन्ट्रेट आहे. तर कॉन्सन्ट्रेट आणि आयसोलेटमध्ये फरक आहे की आयसोलेट इज 100% प्रोटीन, कॉन्सन्ट्रेटमध्ये थोडं कार्ब आणि फॅट येतं. एक क्वेश्चन नेक्स्ट त्यालाच अनुसरून क्वेश्चन आहे, मग कोणतं प्रोटीन जास्त घेणं गरजेचं, आयसोलेट घ्यायला पाहिजे का कॉन्सन्ट्रेट घ्यायला पाहिजे? आता ते 3-4 गोष्टींवरती होतं की तुमचं पॅलेट कसं आहे, म्हणजे तुम्हाला टेस्ट वाईज काय चांगलं वाटतं. तर आयसोलेट खूप थिन असतं, म्हणजे फार त्यात थिक नसतं. ओके. हां. कॉन्सन्ट्रेट थोडं थिक असतं, त्यामध्ये मिल्कशेक सारखं लागतं, तर ते कोणाला आवडतं. कॉन्सन्ट्रेट थोडं अजून गोडसर लागू शकतं. ओके. आयसोलेट एवढं डिपेंड्स, कारण स्वीटनर पण आम्ही कमी घालतो, बरं. मग आयसोलेट एवढं स्वीट नाही लागणार. ओके. आणि तिसरं म्हणजे इकॉनॉमिक्स मॅटर करतात, की आयसोलेट थोडं महाग असतं, कॉन्सन्ट्रेट एवढं महाग नसतं. आणि पर स्कूप म्हटलं तर आयसोलेटमध्ये 27 ग्राम येणार, यात 24 ग्राम येणार.
तसा मेजर डिफरन्स नाही आहे कोणतेही. मसल बिल्डिंगसाठी ॲट द एंड ऑफ द डे प्रोटीन इंटेक पूर्ण करणं हे गरजेचं आहे. बरोबर. मग ते तुम्ही खाण्यातून करा, अदरवाईज सप्लिमेंट घ्या. एक्झॅक्टली. सप्लिमेंट घेताना सगळ्यात महत्त्वाचं की ऑथेंटिक सोर्स इज मोर इम्पॉर्टंट इन आयसोलेटर कॉन्सन्ट्रेट. बरोबर. ओके, थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि खूप छान चर्चा झाली आणि यातून बऱ्याच जणांना बेनिफिट मिळेल असं मला वाटते. पण जाता जाता काही 5 टिप्स तुम्ही देऊ शकत असाल की ज्याच्यामुळे हेल्थ व्यवस्थित राहू शकते. येस. तर ते सांगा. सो फर्स्टली एक्सरसाइज करा. जेवढ्या फ्रिक्वेंटली तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता तेवढं ट्राय करा. आता 3दा करा किंवा 7 वेळा करा, पण करा स्ट्रेंथ ट्रेनिंग कन्सिस्टंटली. वीकली लॉंग टर्म कन्सिस्टन्सी ठेवा एक्सरसाइजमध्ये. दुसरं म्हणजे ॲडिक्वेट हायड्रेशन, ॲडिक्वेट स्लीप ठेवा, ॲडिक्वेट प्रोटीन कन्झ्युम करा आणि बॅलन्स डाएट घ्या. ओके. आता बॅलन्स डाएटचा अर्थ नाही की जे सगळं आवडते त्याचा त्याग करा, असं नाही आहे. मेजॉरिटी खाणं न्यूट्रिशस ठेवा आणि जे आवडते ते कधी कधी घेत जा. ओके, आपण थांबूया इथंच. आणि तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला दिलीत. मी जाता जाता सांगतो की टेट टॉक्स नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, ज्यावरती बरेच ह्याबद्दले टॉपिक्स आम्ही डिटेलमध्ये कवर केलेले आहेत. तुम्ही ते सुद्धा चेक करू शकताय. आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू. आणि बघूया परत नेक्स्ट टाईम आपण अशाच काही आणि इंटरेस्टिंग टॉपिकची चर्चा करू शकतो. तर आल्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.